उद्या जर चंद्रावरून नाही तर मंगळावरून आला तर काय होईल कोण जाणार. मला काय त्यांचा शेजारी समजता. शेजारी असतो तर इतकं चांगलं बोललं असतं का त्यांच्याविषयी. बरं आता उभे करा. कळली ना माहिती. अर्धवट पूर्ण माहिती समजली म्हणजे बरोबर. म्हणजे तुम्ही मला अर्धवट समजता की काय. पूर्ण माहिती समजली म्हणजे बरोबर. काही जरुरी नाही. साध्या खोक्यासारखं निघून जावं. दम्यासारखं चिटकून राहू नये. डॉक्टर आले की या तुम्ही. मी डॉक्टरांना माहिती तर डॉक्टर बाईंना भेटायला. अहो तर बाहेर गेल्यात. बरं त्यांच्या मातोश्री आहेत ना घरात. अगदी दम्याची वरची पायरी आहे. ते आहे घरात. तुमचं नाव काय. अनंत वासकर. डॉक्टर आमचा निर्णय कायद्याने भेटू शकतो. कायद्याने बसू शकतो. शिवाय माझी बायको राजूची पुत्र म्हणून विचार. हो हो म्हणजे तुम्ही आमच्या सूनबाईचे बंधू तर. अहो या या बसा बसा बसा. अहो ओळखलंच नाही हो तुम्हाला. अहो डॉक्टरांच्या लग्नाच्या वेळी ना फक्त अक्षता टाकण्यापुरताच आलो होतो. मध्ये कोणी नव्हतं ना म्हणून ओळखलंच नाही तुम्हाला. साधं पडसं समजावं आणि निमोनिया निघावा ना तसं झालं तुमच्या बाबतीत. आपण डॉक्टर वैद्य कंपाऊंडर. वैद्य कंपाऊंडर. माझी त्रिगुणात्मक 3 रूप. डॉक्टर हे माझं नाव. वैद्य हे माझं आडनाव आणि कंपाऊंडर ही परिस्थिती. मला काय सांगू ते मंत्री झाल्यानंतर आमदार व्हावं तर वाटतं ना. अगदी तसं माझ्या जन्माच्या वेळी लहान रोग झाला होता. आणि मी जगलो ते खालचे सारे रोग घेऊन. अहो खाल्लेलं पचलं तर रक्त होत नसेल आणि रक्त झालं तर वाढत नसेल. पण मी कसा बसा मी बरा झालो. पण मी इतकं थकलं की मला त्याच डॉक्टर कंपाऊंडर म्हणून राहावं लागलं. अहो बिनपगारी. काय हो? आणि कंपाऊंडर हे माझं नाव. तुम्हाला समजलं नाही का हो. अहो डॉक्टरांच्या अंगात आणि औषधात किती काळजी आहे ना ते फक्त कंपाऊंडरलाच माहीत. आणि मी डॉक्टरकीचा अभ्यासही पूर्ण केला होता आणि एक्स म्हणून परीक्षाही देणार तो. पण काय हे तर सांगा. डॉक्टरची भानगड अंगाशी आली. काय समजलं नाही समज. म्हणजे
तुमच्या ताईकडून उगार येत नव्हता तरी ते सांगतो. यालाच म्हणतात प्रेम. काय होत ना एवढं लग्न केलं पण डॉक्टर रशियाला का गेलं? लग्न झाल्याशिवाय रशिया परदेशी जायचं नाही असं आमच्या आईची सक्त आज्ञा होती. तसे आमच्या आईसाहेब आमचे जिल्हा आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीच करू शकत नाही. अगदी मातृभक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. हो, छत्रपती शिवाजी महाराज आता जन्मले असते आणि डॉक्टर झाले असते तर कसे दिसले असते सांगू? आमच्या राम सारखे. आणि मी म्हणजे तुमच्या दहावीतून सुटका म्हणजे आपल्यावर सुटका अशीच आहे. विनोद बुद्धीचा मेंदू आहे, अगदीच मिठाईचा पेटाळा नाही. तर मी म्हणजे दादोजी कोंडे, रामचा गुरु, आणि आमच्या मातोश्री म्हणजे आमच्या आई साहेब. नमस्कार आई साहेब. हे काय नाना, पाहुणे आलेत आणि मला नाही का सांगायचं? अनंतराम, किती वेळ झाला येऊन तुम्हाला? तसा बराच वेळ पण हे बोलत होते. बरं, काय चाललंय हल्ली? बिझनेस. बिझनेस? हो, इंटरनॅशनल कुंकू फॅक्टरी. अरे वा, इंटरनॅशनल कुंकू फॅक्टरी. हो, ही कोणती फॅक्टरी ती तरी सांगा. भारतात कुंकवाला एवढी मोठी मागणी आहे. हो, हल्ली भारतीय मालाला खूपच मागणी आहे. त्यातून एक कुंकू 3 प्रकारचं नीळं कुमारिकांचं, लाल कुंकू सौभाग्यवतीचं आणि जांभळं काळं विद्वांचं. विद्वांसाठी कुंकू? अहो, मला नाही वाटत की आपल्या इकडच्या विधवा कुंकू लावण्या इतके पुढे गेल्या असतील म्हणून. हो, तेच म्हणतोय मी. विधवा कुंकू लावणं शक्य नाही. शक्य आहे. हं? हल्ली जग सुधारलं आणि सुधारायलाच हवं. कारण आपण 21व्या शतकात राहतो याची तुम्हाला कल्पना नाही. म्हणजे पुनर्विवाह करू म्हणताय तर? तसं असेल तर हा विषय इथेच थांबवा. हो, हा विषय इथं काढायचा नाही. आई साहेबांना हा विषय आवडत नाही, अजिबात आवडत नाही. आश्चर्य. म्हटलं डॉक्टर साहेब रशियावरून येणार. त्याची हाताला काही का? अहो, आल्याबरोबर अशी जाण्याची भाषा का काढताय? आता झालाच की दीड वाट लागण्याचं काम. नवरा येईपर्यंत एकदा का नवरा आला वाट लागली ना नवरीची पाठ सोडणं येत नव्हतं. होय की नाही डॉक्टर? वैद्य कंपाऊंडर साहेब. घरची माणसं नाण्या म्हणतात मला. बरं, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. अहो, डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू झाली की घरगुती काढेबंद, प्लास्टर मध्ये पाय अटकल्यावर मालिश कशाला? अरे जाऊ, माझं ऐकलं आता. अबे रहा 8 दिवस. अमावास्या झाली ना की जा. आणि हो, घरी गेल्यावर आपल्या मामाजींना सांग. म्हणावं, मला सून उशिरा मिळाली पण फार चांगली मिळाली ना. अगं, गेल्या 1.5 महिन्यात तिचं वागणं बोलणं बघितलं मी. अगदी पटवर्धन घराण्याला शोभेल ना अशी सून मिळाली आहे मला. अनंतराव, आपल्या वडिलांजवळ हिचं कौतुक करा हा. आवश्यक नाही. आपण खुद्द तिचे सासू एवढं कौतुक करताय का बरं सांगणार नाही? तसं पाहिलं तर सासू म्हणजे अपेंडिक्सचं दुखणं योग नाही पण त्रास मात्र भरपूर. आई साहेब, आम्ही 8 दिवस राहिलं पाहिजे म्हणता. हो, काय ग मात्र दादा, सासूबाई इतकं सांगताय तर राहा ना. बोलणंच मी माझी कपडे चेंज करून घेतो. जागल आता. त्यांना त्यांची रूम दाखव. बरं सुनबाई, आता राम आला ना, तुमच्या बहिणीची तब्येत बघायला सांग. बिचारी बरंच काही सांगत होती मला. आता तिची मुलं जगत नाही. हो ना? आणखी काही सांगत होती बाई? आणखी काय नाही. का गं? मला सांगण्यासारखं काही होतं का? नाही नाही. सुनबाई, अगं लग्न झाल्यापासून मी पाहतो. तू हसतेस, बोलतेस, त्यात मुलवधूंची शालीनता आढळते. पण नवऱ्या नवरीचा अवखळपणा मात्र दिसत नाही. तुझ्या मनाविरुद्ध तर हे लग्न झालं नाही ना? अगं रामनं मागणी घातल्यावर सुद्धा बरेच दिवस तू थांबली होतीस. तुझं आणखी कुठे प्रेम प्रकरण वगैरे तर नाही सासूबाई. अगं मग अशी घाबरल्यासारखी
सासूरवास नाही ना करणार असं विचारते ती. हो नाना, सासूने सासूरवास केला पाहिजे असं कुठे कायदा नाही आहे. अहो उलट सुनेला मुलगी समजून तिचा परकेपणा दूर करायला हवा, तिची आई व्हायला हवं. अगं मुली, तू अशी दचकलीस का? माझ्या स्पर्शात तुला आईची ऊब नाही का जाणवलीस? नाही रे, तसं नाही. अगं मग आई म्हणायला काय हरकत? अगदी मी संकोचपणे आई म्हणे, पण बघू. आई, अरे हा, अगदी वेळेवर आला डॉक्टर, नाहीतर इथे आई साहेबांची वाटणी होत होती. हो, आजपासून आई साहेब सुनबाईंना आपली मुलगी समजणार. मग काय हरकत आहे त्यात? एकुलता एक मुलगा माझा, त्यातून त्याचं लग्न झालंय. उद्या बायकोच्या आहारी गेला तर मला कोण विचारणार? म्हणून ही तरतूद केली. हो, विरोधी पक्षालाच आपलंसं करून घेतलं तर डॉक्टर किती का बिल लावू दे, कंपाऊंडर आपल्या ताब्यात आला की बस. आई, मी तुला विसरेन, तुझी उपेक्षा करणं असं वाटतं का तुला? तसं नाही रे. बरं, तुझ्या सत्काराचं काय झालं? आई, अगं खूप मोठा सत्कार झाला. माझ्यावर स्तुतीपर भाषणांची जुने चढावडत चालली होती. त्याला अगदी गुदमारून गेलं बघ. आणि त्यात या हारांचं वजन. अरे राम, किती हार. दोन मला दे, एक गाडीला घालतो आणि एक मी घालून फिरतो. राम, अरे हे काय करतोय? आई, हा माझा खरा सत्कार, माझा खरा सत्कार. हे सारं तुझ्या आशीर्वादामुळे. आज बाबा असायला म्हणते हा आनंद. आई, आई या भांडू नकोस ना. तुझ्या पावलांच्या पवित्र स्पर्शानं या सत्काराचं सार्थक होऊ द्या. अरे या आनंदाच्या प्रसंगी फक्त तू माझी आठवण काढलीस. अरे आपल्या बायकोला विसरलास. माझ्या इतका आता तिचाही हक्क आहे तुझ्यावर. दे बघू. तुझी निवड ना मला फार आवडली. अरे तू हट्ट धरला नसता ना तर इतकी चांगली सून मला मिळाली नसती. बाई, आता आमच्या रामला वळण लावायचं काम मात्र तुझं. त्याने रोज सकाळी टेनिस खेळायला हवं. आठवड्यातून एकदा गाण्याला नाही तर पिक्चरला जायला हवं. अगं संध्याकाळी निदान फिरायला तरी जायला हवं. आई. हो की नाही? आई, अगं काय हे? अरे नाहीतर काय, रात्रंदिवस काम आणि काम. आता म्हणावं त्याचं लग्न झालंय. बरोबर की नाही? बरं राम, तुला चहा घ्यायचा असेल ना? हो. आणि हो, आपल्या पाहुण्यांनाही चहा द्यायचा आहे. अरे अनंतराव, आपण केव्हा आला? आपण आला ते मला आताच कळतंय. होतात कुठे इतका वेळ? हॉस्पिटल, बंगला पाहून घेतलं. हे बरं आहे, घराला जोडून हॉस्पिटल, केव्हाही यायला केव्हाही जायला. असं ठीक आहे, आपण बोलू सावकाश. मी थोडा वॉश घेऊन. आई चल, अगं तुला पांढऱ्या अस्वलाच्या कातऱ्याचा कोट आणलाय, तोही दाखवतो. अरे कशाला आणलास मला म्हातारीला? लग्नाच्या आधी रामायणाची पोथी दिली होतीस ना? आई, आई तू वाचलीस का ग? शेर आहे. आत्ताशी कुठे स्वयंवरापर्यंत आली. वेळ मिळतोय कुठे? घरात आलेल्या सुनेचं कौतुक करण्यापुढे. बरं राम, आई साहेबांना कोट आणलास, आम्हाला का आणलंस? तुम्हाला मी सबंध अस्वल आणलंय, अस्वल. बरं चल राम, आज चल. पाहिलं आनंदराव, डॉक्टरांचं किती प्रेम आहे माझ्यावर ते. पाहिलं ना, तुमच्यासाठी अक्का अस्वल घेऊन आणलं का ना रे? अहो ते थट्टे ना. अहो हा डॉक्टर 5 वर्षाचा होता तेव्हा मी इथं आलो कंपाऊंडर म्हणून. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी डॉक्टर? नाही हो, त्यांचे वडील डॉक्टर होते, पटवर्धन. हो, क्या धन्वंतरी माणूस. असं होय. हा, आणि वयात त्यांना ना मी नाडी कशी पकडायची ना हे शास्त्र मी शिकवलं वयाच्या 5व्या वर्षी. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी नाडी? हो, अहो चड्डीची नाडी. बरं बरं आनंदराव, मी हॉस्पिटलमध्ये फेरा मारून येतो. तोपर्यंत तुम्ही बसा. हो हो.
लता डॉक्टरला ना कच्चा त्यात घालायचं आणि हे रहस्य जर त्याच्या आईला समजू नये असं जर त्याची इच्छा असेल तर आमचं तोंड बंद कर म्हणावं. छे त्यामुळे काहीतरी विपरीत घडलं तर अगं माधवीला कायची माहेरी पाठवते नको लता. अगं आयुष्यात खूप सारं पकडते. अगं आता त्याची सुख हिरावून घेऊ नको. अगं बाबा काय म्हणते त्यांचं तुम्ही मला काही सांगू नका हो. त्यांनी काय केलं तुमच्यासाठी? केलंय ते फक्त माणसांसाठी. बघावं तेव्हा तिचं कौतुक करायचं, तिचा हट्टा करवायचा. तुम्हाला आणि मला नुसतं उपदेशाचे डोस वाजायचे. नवरा कर्तबगार असला की बायकोला कसं उंचळ वाताने फिरता येतं. वंश बघा ना कशा चोऱ्या असतात आपल्या. डॉक्टरीत नाही झालेत ना, पण माझी मात्र 4 चौकात मान खाली जाते. कोणी विचारलं काय करणार पतिराज तर सांगायचं नवीन बिझनेस करणार आहे. गेली 10 वर्ष नुसती खटपट चालू, पण पैशाचं तर काही नाव नाही. लता माधवीची असा खेळ खेळणं बरं नाही सांगून ठेवतो. तुम्ही ना फक्त माझ्या होला हो म्हणा, बाकी सगळं मी करते काय करायचं ते. तुमच्या होला हो म्हणूनच आजपर्यंत आयुष्य फुकट गेले तो मी तुला सांगून ठेवतो. तो मेडा विचार ना डोक्यातून काढून टाक. बरं तुम्ही म्हणाल तर ठीक. यालाच म्हणतात पतीच्या इच्छेप्रमाणे चालणार सहज आणि चांगल्या मार्गाने पैसे. अगं तुला पार्टनर करून घे की कंपनी लिमिटेड करून नाही. काय आनंदराव काय म्हणतो बिझनेस? वाया घातलाय. बघू पुढे काय होतंय ते. डॉक्टर राम शिंदे आहेत का? हॅलो काय शिंदे सरकार काय म्हणतंय मेटर्निटी हो? काय मुलांपेक्षा मुली जास्त जन्मत आहेत? अच्छा म्हणजे तिथे देखील स्त्री दाक्षिण्य असतं. अरे मी ना कालच आलो. हनीमून नाही रे एकटाच गेलो. बरं माझं ना एक काम होतं. एका लेडी पेशंटला पाठवायचे ट्रीटमेंटसाठी. अरे मिसेस नाही रे तिला अजून वेळ आहे. हे बघ तिची मुलं शी इज हॅव्हिंग अ हॅबिट ऑफ एमोशन प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. ओके येस. डॉक्टर साहेब बोला. आमचे हे म्हणत होते की तुमचे हे म्हणजे आमचे अनंत काय म्हणत होते? की आमच्या माणसं तुम्हाला फार आवडतात म्हणून. हो ना म्हणून तर लग्न केलं तिच्याशी. आणि आईसाहेबांनाही आवडतं. कुठलीही चांगली गोष्ट आमच्या आईला आवडतेच. खोटं बोलणं सुद्धा. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? बोला. डॉक्टरांशी निसंकोचपणे बोला. काय झालं? तुमच्या आईसाहेब जुन्या वळणाच्या. उद्या जर त्यांना कळलं की त्यांची सून पुनर्विवाहाची आहे तर ते त्यांना चालेल का? दादाबाई आपला मुलगा एका विधवेसाठी खोटं बोलला हे त्यांना आवडेल का? दादाबाई हा विषय आता का कशा करता हा विषय काढला? हो एखाद्या कठीण प्रसंगी सत्य सांगणं अशक्य असतं आणि त्यातून मी हे सत्य बोलतोय ते खोटं बोलतोय ते माझ्या आईशी. आज ना उद्या तिला कळणारच आहे. परंतु तोपर्यंत तरी हे रहस्यच राहू द्या. राहील हे रहस्य आम्ही कधीही उघड करणार नाही. पण आमच्या ह्यांना नवीन बिझनेस काढायचा आणि त्यासाठी भांडवलाची आवश्यकता आहे. तुम्ही पैसे द्या. अच्छा म्हणजे हा मावा आहे तर तुमचा मला ब्लॅकमेल करू पाहताय. लताबाई तुमच्या नणंदेचा परत जुळत असलेला संसार पुन्हा उधळून पाहताय. लताबाई तुम्ही माझ्या कुणीही नाही तरी देखील मी तुम्हाला माझ्या बहिणीप्रमाणे मानतो. म्हणून डॉक्टरला फोन करून तुमची अपॉइंटमेंट घेतली तुमच्या ट्रीटमेंटसाठी. पैसा आला की यापेक्षाही मोठा डॉक्टर काढता येईल. पण तो मोहाचा पैसा त्याचा मोह तुम्हाला का? पापाचा पुण्याचा. तुम्ही केलेला पाप लपवण्याचा. अरे पहा मी कुठलेही पाप केलं नाही. उलट अनंतरावांनी खुल्या दिलेल्या पैशाची मागणी केली असती ना तर जरूर मी विचार केला असता. पण त्याने तुम्हाला भाड्याप्रमाणे
लताबाई, मी तुम्हाला विनंती करतो, माझी आई आज फार आनंदात आहे, तिला दुःख देऊ नका, प्लीज माझं ऐका. नाही, म्हणजे ही गोष्ट तुम्ही ऐकण्यासारखी. माझं म्हणणं मान्य नसेल तर नक्कीच सांगा. ठीक आहे, मला काही म्हणायचं नाही. आई, ए आई, काय ते का? आई काय नाही. अगं ह्या लताबाईंना तुला माझ्याविषयी काही सांगायचं. काय ग लता? काय सांगायचंय? काय म्हणतोय राम? आई साहेब, तुम्ही तुमच्या मुलावर किती प्रेम करता, माया करता, पण ते तुम्हाला फसवतंय म्हणून सावध करायला आले. काय? हो, ते खोटं बोलले तुमच्याशी आणि मला खरं सांगू नको म्हणताय, पण मलाच ते बरं वाटेल. काय म्हणायचंय तुला ते स्पष्ट बोल. आई साहेब, तुम्हाला पुनर्विवाह पसंत आहे? मुलीनं केलेला? मुळीच नाही. अगं हिंदू स्त्रीला एकच पती असू शकतो आणि तो सुद्धा एक जन्म नव्हे तर 7 जन्म. म्हणूनच आपण स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतो. पण हा प्रश्न विचारण्याचं कारण तुमच्या घरातच आहे. उद्या दुसऱ्यांकडून समजण्यापेक्षा आमच्याकडून समजलेलं बरं, नाही का? नाहीतर उद्या माहेरावर ठपका यायचा. माहेरावर ठपका म्हणजे माहेरावर पाठवलेल्या मुलीला पहिलं सासर होतं. हे जर त्याच्या दुसऱ्या सासरी समजलं तर ठपका कोणावर येईल? माहेरावरच ना. आणि त्यातून फसवायचं तर कोणाला? तुम्हाला. तुम्ही किती दयाळू, मायाळू, दुसऱ्याचं मत जाणणार आहे. मी समजले नाहीये. सांगते, सारं काही सांग. तुमच्या सुनेचं हे पहिलं सासर नाही, हे तिचं पहिलं लग्न नाहीये, दुसरं आहे. काय? होय, ती विधवा झाल्यावर डॉक्टरांनी हिच्याशी पुनर्विवाह केला. अगं काय सांगतेस काय? आणि मी हे तुम्हाला सांगू नये म्हणून डॉक्टर पैसे देत होते मला, 1.5 लाख रुपये. पण मीच ते घेतले नाही. का? म्हटलं पैसे मिळावा, पण ते चांगल्या मार्ग म्हणून खोटं बोलून पैसे मिळवण्यापेक्षा खरं बोलून मिळवावे. थोडे कमी भेटले तरी चालते, होय की नाही? हो, खरंय तुझं. अगं एवढं माझ्या मुलाचं आणि सुनेचं रहस्य तू मला सांगितलं. काहीच लपवून ठेवलं नाहीस तू माझ्यापासून. याबद्दल तुला काहीतरी इनाम द्यायला हो, काहीतरी इनाम द्यायलाच हवं तुला. वहिनी, पण त्यानं काय केलंस तू हे? काय मिळालं तुला हे सगळं करून? काय मिळालं? अगं माझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण झाली, पैशाची सोय झाली माझी. म्हणजे तू हे जे काय केलंस ते दादाला मान्य होतं? हो, त्यांना सगळं मान्य होतं. मुलीच नाही, खोटं बोलते ती. गप्पा बस दादा. आतापासून या क्षणापासून तुझी बहीण मेली म्हणून समज. हे घे तुझं बक्षीस. अगं सोन्याची बोरमाळ आहे, तुला आवडली होती ना? आई, होय, भाजणारच. अगं म्हणून तापून आणली होती मुद्दामूनच. सोनं पावत कशी आहे की नाही ते पाहण्यासाठी. घे, उचल. अगं घाबरू नकोस. हे बघ, माझेही हात मोडलेत. जे कारण तू ओकलीस ना, ते ऐकण्याचं पाप मी केलंय.
माझ्या शिरावर नको का घ्यायला? सोनबाई, ह्या मुलीला आजच इथून जायला सांग. आणि हो, जाताना ती छोटी पण माझ्या घरातून सवाशेनं असं बिनमुख जायला नको. जा. अगं मुली, तू काय करतेस? अगं तू का आतपासून घेतेस? त्यात तुझा काय दोष आहे? मला यात दोष आहे तो माझा. मी माझ्या मुलावर विश्वास ठेवला की तो मला कधी फसवणार नाही. माझ्याशी खोटं बोलणार नाही. त्याने माझा अपमान केला. त्या माझ्याशी खोटं बोलला. लग्नाच्या आधी त्याने मला भेट दिली होती ती रामायणाची. त्या सत्यवचनी रामचंद्राच्या आदर्शाची माझ्या रामानं मला भेट दिली होती. आणि लग्नाचं रामायण, हे लग्नाचं रामायण करून ठेवलं का मुली? काय माझ्यामुळे तुला माय लेकामध्ये किती स्ट्रेन आहे. या घरची शांती भंग पावणार. राम, हे घे. तू दिलेलं रामायण परत घे. मला हे वाचण्याची इच्छा नाही आता. खरं तर मला या घरातच राहण्याची इच्छा नाही आहे. मी हे घर सोडून जाते. आई, आई आता माझं आहे. तुम्ही घर सोडून जाऊ नको आई. ते शक्य नाही आता. राम, तू हा आग्रह अजिबात करू नकोस. अरे तुझी इतकी इच्छा असती ना तर मी तुझ्या पुनर्विवाहाला सुद्धा मान्यता दिली असती. पण तू माझा अपमान केलास. माझ्याशी खोटं बोललं. अरे इतकं खोटं बोलून लग्नाला तरी कसं उभं राहिलं रे? आई, अगं मला देखील या खोटेपणाचा त्रास होत होता. पण तुला सांगायला धीर होत नव्हता. म्हणूनच हे बघ, मी हे पत्र घालून ठेवलं होतं. वाच. यात सारं खरं तेच लिहिलंय. आणि तेही लग्नाच्या आधी. आणि हे पत्र मी ह्याच्यामध्ये ठेवलं होतं वालीवादाच्या प्रकरणात. अगं प्रभू रामचंद्र देखील एकदा खोटे वागले होते. अगं वाच. अगं मी तुला वाचायला म्हणजे तू वाचशील म्हणूनच ठेवलं होतं. पण तू सरोवराच्या पुढे गेलीच नाहीस. क्षमा कर रामाला. प्रभू रामचंद्र देखील एकदा खोटे वागले होते. त्यांना साऱ्या जगाने क्षमा केली. मग तू या तुझ्या रामला नाही क्षमा करणार? तू क्षमा कर मला. अगं केवढ्या मोठ्या संकटातून वाचले मी. एका पत्थरामुळे मी काही होत होते आणि माझ्या रामाला वनवासी करत होते. क्षमा कर रामाला, क्षमा कर. माधवी, चला देवघरात चला. त्या रामायणाची पूर्ण स्थापना करू दे मला. आणि त्या देवालाही पाहू दे तुमची जोडी. अगं अशी जोडी बघायला भाग्य लागतं. जे भाग्य मला मिळालं ते माझ्या देवाला सुद्धा मिळू दे. चला.
झालं? वंशाची मोठी झाली. साडी आणि पोरमाळ पण दिली. झालं ना तुझ्या मनासारखं? ठेव ठेव ते दागिना आणि सर्व ठेव इथे. अहो पण मला काहीच सांगू नकोस. घरातली मनं बघितली असतीस आणि मला सांगितलं असतं तेवढं पुरलं असतं. ठेव तिथं आणि चल. थांब दादा. झाला प्रकार बाबांना सांगू नकोस. त्यांना सहन होणार नाही. आणि हे काय म्हणतो? अगं इथं असं कुठल्या तोंडाने सांग जातो मी. पण उजाळ माथ्याने येईल. दादा, या घरातली माणसं खूप चांगली आहेत. त्यांनी तुझा अपराध मोठी घातला आणि पश्चाताप नक्कीच मोठी घालतो. आणि केव्हाही नाही आलास ना तरी भाऊबीजेच्या दिवशी मात्र नक्की ये. त्या दिवशी जर घरातल्या निधीला घेतलं नाही ना घरात तर एका दिवसाकरता सासरच्या मर्यादा बाजूला ठेव आणि या अंगणात येऊन ओवाळी घ्या. दादा, मला माहिती त्या आकाशातल्या चंद्रापेक्षा तू जवळच आहेस मला. तो चंद्र मला कधी जवळ करणार. एक ना एक दिवस मला नक्की जवळ करशील. चला आता.
म्हणजे एका अपूर्व दृश्याला मुकणार तर मी. कोणत्या? सासू सुनेच्या भांडणाच्या. आता एक ते बरं आहे म्हणा, नाहीतर या खात्री नवऱ्याचे अगदी पुरी वाट लागते बघ. अगं त्याने कोणाची बाजू घ्यायची, बायकोची घ्यायची की आईची घ्यायची? तुम्ही नेहमी आईचीच बाजू घेत जा. म्हणजे भांडण व्हायच्या आधीच? म्हणजे आई आवडली म्हणायची. अहो मी कशाला म्हणते त्यांच्याशी? दुधडीवरून वाहणाऱ्या गंगेप्रमाणे माया करतात त्या माझ्या. त्या मायेचा उगम हुडकायला हिमालयाचीच उंची गाठायला. खरंच अशी सासू मिळालं ना भाग्य लागतं. इथली माणसं आवडली म्हणायची. हो अगदी नजर काढून ठेवावीत ना अशी माणसं आहेत या घरात. पण या चांगल्या माणसात मी नाही ना, नाहीतर उगाच मी आपला शेपारून जायचा. तुम्हाला कोण कशाला वाईट म्हणते? अच्छा, म्हणजे तुला काय मी सभ्य वाटलो? अगं मी देखील एकदा चोरी केली होती. चोरी? हे फोटो पाहिले? ओळख? अय्या हा तर माझा फोटो आहे. तुम्ही केव्हा काढला? अगं 2 वर्षापूर्वी तुला दाखवायला आणलं त्यावेळी. त्यावेळी कसं शक्य आहे? नाही म्हणजे मला आठवतंय तुम्ही त्यावेळी माझ्याकडे नीटसं पाहिलंही नव्हतं. अगं तुला दाखवायचा समारंभ व्हायच्या आधीच मी तुला पाहिलं होतं. आधीच कुठे? आमच्या केळीच्या मागे. केळीच्या बागेत? हां आठवतंय. त्यावेळी मी प्रवासाहून थकून आले. मागल्या दारीत तोंड धुवायला म्हणून गेले आणि केळीच्या झाडापासून उभी राहिली. ती संध्याकाळची वेळ होती. मी केळीच्या पानावर सूर्यास्त पाहत होते. हा चंद्र पाहतो. म्हणजे तुम्ही तिथे होता कुठे? मी पाहिलं नव्हतं. अगं हो घाबरू नकोस. केळीच्या झाडापाशी नाही, सुरूच्या झाडापाशी. अगं मी नुकतीच फोटोग्राफी शिकत होतो आणि माझा कॅमेरा घेऊन 2 सुरूच्या झाडामधून सूर्यास्त टिपण्याचा माझा प्रयत्न चालला होता. पण तेव्हा मी तुला पाहिलं आणि फोटो सूर्याचा नादच सोडून दिला. चक्क अगदी घाई गडबडीने तुझे फोटो काढले. 1 नाही 2. पण हे बघ, ह्या एका फोटोत गडबडीने तू निघून गेलीस. त्यामुळे फक्त केळीची झाडं झाली आहेत. केली की नाही चोरी? ती सुद्धा साधी सुधी नाही, एका तेजस्वी सौंदर्याची. त्यानंतर आपला बघण्याचा कार्यक्रम झाला. तू अस्पष्ट हो म्हणालीस आणि धावत पळत निघून गेलीस. मला वाटलं आता तू माझी होणार. पण मग आप्पांनी नकार दिला आणि मग मी रोज झोपताना बेचैन होऊन हे तुझे फोटो पाहत बसत असेल. म्हणजे फक्त केळीची झाडं. अगं रिकामा कसा? यात तुझ्या नसण्याचं सौंदर्य. अगं ढगाळ गेलेला चंद्र आपल्याला दिसत नाही, परंतु तो असतो मात्र तिथंच. होय ना? मला जेव्हा तुला पाहायची इच्छा व्हायची तेव्हा मी हा फोटो पाहायचा. यातच फोटोचं चिंतन करत बसत असे. याचं नाव आशा. आणि जेव्हा कधी मला वाटायचं की तुझी प्राप्ती होणं अशक्य आहे तेव्हा मग मी हा फोटो घेऊन बसायचो. याचं नाव निराशा. आता निराशा संपलेली आहे. आपला विरह देखील संपलेला आहे. तू मला भेटलेला आहेस. आता या फोटोची काही गरज नाही. या फोटोतून तुम्ही अदृश्यातून सत्य पाहण्याचा प्रयत्न केला. हा असाच राहू दे. हा फोटो पण तुझ्याकडे. माझ्या आराध्य देवतेची 2 रूप, एक साकार आणि निराकार. लग्नाआधी देखील मी तुझ्यावर प्रेम करत होतो त्याचा हा पुरावाच समज. माधवी, तुला विचारून म्हणतोय, मी रशियाला गेलो लग्न झाल्यानंतर 8 दिवसांनी. तुला राग आला असेल ना माझा? कारण मला देखील ना जीवावरच येत होतं. अगं नको तो कर्तबगारी, नको तो बहुमान, असं अगदी झालं होतं बघ. बरं झालं तुम्ही तो मोह टाळला. मी सुद्धा यासाठी नकार दिला असता. अरे मुलगी शोधतेस. तुम्ही ना रशियावरून मला कॉल केला होता. हो आठवलं. त्यावेळी मी तुला 2 प्रश्न विचारले होते, पण तू त्या प्रश्नांची उत्तर दिली नाहीस. तुम्ही मला प्रश्न केला होता, त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर नव्हतं माझ्याकडे. तुम्ही विचारलं होतं मला
मी जन्मभर विसरायला तयार नव्हते तो या एका वर्षात पूर्णपणे विसरले मी. आता मी अंतर्बाह्य पटकरधनांची सून झाले. म्हणजे तू इथे पूर्णपणे सुखात आहेस? अगदी पूर्णपणे. आता फक्त एकच वाटतं, या आयुष्याचा शेवट तुमच्या पायाशी व्हावा. सगळं चांगलं चाललेलं असताना असं काहीतरी वाईट बोलायचं नाही. अगं मैफिल रंगात आलेली असताना भैरवी केव्हा करायची हे विचारायचं नसतं. आता तू फक्त माझी झालीस, माझं स्वप्न पूर्ण झालंय.
विचारणार आहेस? मी देखील सत्तेत शोधण्याचा प्रयत्न करतो. अरे तू म्हणालास त्या मुलीशी तुझं लग्न लावून दिलं. बघ तुझ्या संसाराचं असं काय झालंय? रशियावरून आल्यापासून मी पाहते तुझ्यात आणि माधवीत कोणतं असं भांडण झालंय की त्या रात्रीपासून आज सगळं तिचं अंतरण माझ्या शेजारी असतं. नाही, मला देखील तेच कळत नाहीये. मी तेच शोधण्याचा प्रयत्न करतोय. अगं तो भ्रमिष्ठ पेशंट त्या दिवशी आला आणि त्याला पाहून मागणी किंचाळी पडून बेशुद्ध पडली. तेव्हापासून मला टाळते ती. मी तिला विचारलं देखील की त्याचा आणि तुझा काही संबंध आहे का म्हणून. मग काय म्हणाली ती काहीच बोलली नाही. तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. अंग थरथर कापत होतं. मी देखील नाही जास्त आग्रह केला तिला. हा पेशंट म्हणजे तुझ्या लग्नाच्या आधी महिना 2 महिना आधी आणून ठेवला होतास तोच ना? होय होय, तोच पेशंट. सुनबाई त्याच्याशी बागेत बोलत बसली. काय होय डॉक्टर, मी वजन काय केलं? पाहायचं असेल तर पहा जा. हे बघा केळीच्या झाडापाशी बोला. मला पाहायचं असेल तर पहा जा. हे बघा केळीच्या झाडापाशी बोलत बसली. हॉस्पिटलमध्ये बोलवलंय. तो ट्युमरचाच पेशंट आहे, शुद्धीवर येत नाहीये. अहो ते बाकी डॉक्टर आहेत ना, डॉक्टर कामत आहे, डॉक्टर आंबेकर आहेत, त्यांना सांगा. त्यांना तरी त्याच्या जबाबदाऱ्या कळणार केव्हा? राम, हे तू बोलतोयस? अरे तुझ्या नावासाठी लोक इथे येतात आणि तू दुसऱ्या डॉक्टरांना बोलवायची भाषा करावी. जा दे. आई मी जाणार नाही. राम, राम. हा कसा जाणता येते की पाहू. तुम्ही जा आणि सुनबाईंना सांगा ताबडतोब. आणि हो नाना, मी सांगितल्याप्रमाणे काल फोन केला. जा. बोलवायला येत होता पण मी आधीच आले. प्रश्न विचारू विचारा पण उत्तर मिळेल तसं नाही. का? कारण आता माझ्या समोरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे. कोणतं? ज्याचं उत्तर तुम्हाला माझ्याकडून अपेक्षित आहे. नाना विचारू, विचार कोण? तो पेशंट कोण आहे, कुठून आला? कुठला पेशंट? ज्याच्याशी मी आता बागेत बोलत होते तो पेशंट. तो पेशंट? मला फक्त इतकंच ठाऊक आहे, तो पेशंट म्हणजे या घराचा विध्वंस करू पाहणारा कधी आहे, सैतान आहे तो. नाना तो सैतान आहे का कुणाचा परमेश्वर हे ठरायचं अजून. नाना मला मदत करा. मी पाया पडते तुमच्या. तुम्हाला डॉक्टरांची शपथ आहे. हे बघा मला सांगा तो पेशंट कोण आहे, कुठून आला, त्याचं नाव काय, तो इथे कसा काय. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या. कदाचित त्या उत्तरातूनच तुमचे प्रश्न आपोआप सोडवले जातील. अगं पण हे प्रश्न तू डॉक्टरांना का विचारत नाहीस, आई साहेबांना का विचारत नाहीस? मी बोलून चालून इथलं आश्रित. नाना तुमच्यात आणि माझ्यात आता काही फरक नाही. मी पण एक आश्रित या घरची. सुनबाई, त्यांना सांगताय ना. बरं ठीक आहे. तुमचं लग्न होण्यापूर्वी महिना 1.5 महिना डॉक्टर आधी आंध्रमध्ये गेलो. तिकडून गाडी चालवत येत असताना कोणत्या तरी घाटातून हा पेशंट भ्रमिष्ठासारखा रस्त्याच्या आजूमधून काप चालला होता. डॉक्टरांच्या गाडीखाली सापडणार होता पण वाचला. डॉक्टरांनी त्याला गाडीत घेतली. त्याला त्याच्या घरी पोस्ट करायला म्हणून. त्याला त्याचं नाव सांगता येईना, गाव सांगता येईना. नंतर तो डॉक्टरांचे तेलुगू भाषेमध्ये आभार मानू लागला. डॉक्टरांना तेलुगू भाषा येत नव्हती. हे पाहून तो इंग्रजीमध्ये बोलू लागला आणि नंतर स्पष्टपणे मराठीत देखील बोलू लागला. तो खरंच म्हणजे तो पेशंट त्याला विस्मृती झाली. हो ना? हो. त्यानंतर मग डॉक्टर का थांबले त्याचं ऑपरेशन करायचं? अगं एक तर तुझ्या लग्नाची गडबड आणि त्यात डॉक्टरचं रशियाला येणं जाणं यातच दिवस गेले. आणि खरं म्हणजे तो पेशंट त्याची स्मृती कोणत्या कारणाने गेले ना हे मात्र कळत नाहीये. त्या कारणाने तुला माहित आहे तुझं दुसराच कोणीतरी असेल ना. एका चेहऱ्यासारखी 2 माणसं असू शकतात. परमेश्वरा हा काय प्रसंग आपल्यास माझ्या. हे सगळं करायच्या आधी का मला मरण आलं तर बरं होईल. मरण आलं तर बरं होईल. असंच मन उभं कर पोरी. दुःखाचा कोण मारा करून घेऊ नकोस. मला परका समजू नकोस. मी जरी इथला आश्रित असलो तरी हे लोक मला तसं समजत नाही. तू पुनर्विवाहाची होतीस हे डॉक्टरने प्रथम मला फक्त मला
आज संध्याकाळी ठीक आहे ये. ओके. काय कविराज कविता सुचते का काही? नाही. मग मी जे सांगते ते तुम्ही सांगता ते लिहायचं. लिहा. तुझे नि माझे होता मिलन, शिशिरातूनही फुलेल श्रावण, कणमातीचे महालवंती, कणमातीचे महालवंती, बिंदू अमृत सागर ठरते, मृत्यूलाही मिळेल जीवन, मृत्यूलाही मिळेल जीवन, तुझे नि माझे होता मिलन, तुझे नि माझे होता मिलन. अक्षर अक्षर तर तेच आहे, पण वळण जरा निळं वाटतं. ती अर्धीच गायलेली आपुली उदात्त कवने, ती हळद रंगलेली स्वर्गीय स्वप्ने होणार का पुरी गे? शंका मनात सरते का का तुझ्या आठवण येते? तिने पाहिलंय तुम्हाला, पण तिला नक्की सांगता येत नाही, तुम्हीच तिचे मध्ये हात
मी जातो. नाही थांबा. मला बोलायचं तुमच्याशी, पण इथे नको. आपण बागेत जाऊया. तुमच्या एवढं बागेत कशाला? बोलायला. तुम्हाला काय माझ्यापासून? माझ्यापाशी जे काही होतं ते विष्णूच्या पडद्यावर गेले आणि आता कुठेतरी व्हायचा प्रयत्न करतो तर का आता पुढे काढून? नाही हे खोटे, हे खोटे. तुम्ही स्वतःला ओळखा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न करते पण सापडत नाहीये मला. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला आठवलं ना तर मी कोण आहे ते सापडेल मला. मी डॉक्टरांच्या पत्नी आहोत आणि माझ्यासारख्या नाव नसलेल्या माणसावर तुम्ही पुरण मारताय. तुम्हाला शरम वाटायला हवी. मी डॉक्टरांचं अन्न खाल्लंय. मला ते विसरता येत नाहीये. मला माझा हात सोडून सांगताय त्या डॉक्टरला त्या देव माणसाला फसू नका. हे बघा मी कुणालाही फसवत नाहीये. उगाच वाटते ते आरोप करू नका माझ्यावर. मला बागेत कशाला बोलत होता? बोलायला बोलवत होते. डॉक्टर साहेब मला बाहेर नका. डॉक्टर साहेब तुझ्या मनात जो विचार आला ना तो माझ्या मनात देखील येऊन गेला. पण मी माझ्या मनाला ताब्यात घेऊ. तू सुद्धा प्रयत्न कर. तो कोण आहे मला अद्यापही माहित नाही. तोही आपल्याविषयी काही सांगत नाही. पण तो जर श्रीधर असेल तर तू मला विसरून जा. विसरून जाऊ? दुसरा आपल्याकडे कुठलाच पर्याय नाही. जे स्वप्नात घडत नाही असं वाटतं होतं ते प्रत्यक्षात एका झाडावर अनेक वेळी राहू शकतात.
फर्स्ट क्लास. अरे वा, हा बंगला आवडला. प्रथम पाहिला तेव्हाच शिर्के नावाचे इंजिनियर होते ना, त्यांनीच बांधला. हा माझ्या वडिलांचा फोटो. आणि हे पेंटिंग तुला कुठला आवडलं तर घेऊन जा. एक फोन करून आशा निराशा आवडला फोटो. हो. कोणता? दोन्ही. हो, तुम्हाला आठवतं तुम्ही पण डॉक्टर डॉक्टर या फोटोचं नाव नाही मला. निराशा असं का म्हणायचं फोटोला? किती काळजीपूर्वक यात केजी जोपासना केली आणि आठवणी जपून करणार तशा. डॉक्टर मी नाव हा निगराणी. हो निगराणी. निगराणी. छान. तुम्हाला आठवलं तुम्ही कोण होता ते? हो. मग इथे ओळखलं तुम्हाला काही माणसं आलेली आहेत. मी त्यांना बोलतो, तुम्ही गंभीर राहा, मी आहे तुमच्याबरोबर. नमस्ते आई साहेब. नमस्ते. तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. मी आमचे वडील भास्करराव. तुम्ही मला कधी पाहिलंच नाही. मी याची सून लता. नाही. तुला पाहिल्याचं आठवत नाही. डॉक्टर सर तर म्हणाले होते की माझ्या ओळखीची काही माणसं आली. म्हणजे तू यांच्यापैकी कोणाला ओळखलेलं नाहीस? नाही. तुला नसतं. तिला नक्कीच ओळखत असणार आपण. आठवा? नमस्ते डॉक्टर बाई. या डॉक्टरांची लग्न तुम्ही मला कधी पाहिलं आठवत नाही का? खुशीचं वाटत शिवा बोलला अगदीच नाही तर या बहिणीचं फुलं भरण्याचं कार्यक्रम होतं त्यावेळेस आठवत नाही. मी तुम्हाला पाहिलं जेव्हा डॉक्टरच्या सत्कार झाला त्या रात्री मी डॉक्टरांना कविता द्यायला आलो होतो तेव्हा. त्यापूर्वी नाही. नाही. डॉक्टर यांना काहीच आठवत नाहीये. मामाची आलं तर काय सांगायचं? राम, अरे राम, तू हरलायस. हे ऑपरेशन यशस्वी झालंच नाहीये. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तू या ऑपरेशनचा खोटा बहाणा केलास. डॉक्टर हे काही नाही. मी याला एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाईल. अरे वाटेल तेवढा पैसा खर्च झाला ना तरी चालेल, पण हे तुझं अपयश मी दूर काढेल. आई, अगं काय म्हणतेस तू हे? आई, माझ्यावर जरा विश्वास ठेव. मी तू सांगितल्याप्रमाणेच वागले होतो. माझं मन स्थिर केलं होतं. एक वेळ मी ना विधवाईचा नवरा असेल हे तू विसरून जा. परंतु असले आरोप माझ्यावर डॉक्टर म्हणून लावू नकोस. हो होय डॉक्टर. तुमच्या ज्ञानाचा विजय झाला. मला सारं आठवतं. आठवतंय? मला सारं आठवतं. आठवतंय ना? मग सांग, मग तुझं नाव काय? तू कुठला कुठून आलास? माझं नाव अविनाश. विनाश, तुम्ही कुठचे राहणारे? मी राहण्याला वराडचा. नागपूरपासून 50-60 किलोमीटर आमचं गाव आहे. म्हणजे इथे माझे आईवडील आहेत, मला आहे. इंजिनियर नाहीयेस तू? नाही. तुमचं लग्न झालं होतं? नाही पण ठरलं होतं. मला आठवतं तिचं नाव. हो मंजू. दिसायला फार छान आहे. आमच्याकडे केस. अरे बोला नाही पण बघायला आहे. पण साखरपुड्याच्या आदल्या रात्रीच तो अपघात झाला. हो. मी मंजूसाठी काही साड्या आणि दागिन्याला नागपूरला आलो. रात्रीच्या आम्ही परत येत होती. ती नदीच्या पुलावर जाते होती. मी सहज दरवाजा उभा राहिलो. आणि कुणीतरी मला धक्का दिला आणि नदीच्या काठावर आदळलो आणि त्या पुराच्या पाण्यावर वाहत गेलो. मला पुढचं काही आठवत नाही. आई साहेब, तुम्ही माझ्यावर प्रेमाचे पापे धरले. मी तुमचे उपकार काही विसरणार नाही. मी श्रीधर आहे असं समजून या घरात काही वादळ निर्माण झाले असू शकते. पण ते विसरून जा. तो 2 चेहरे एकसारखे उभे असू शकतात. बरं मी निघतो. म्हणजे वाट बघत असेल. थांबा अविनाश. हो तुम्ही बरेच हो. माझ्या रामचा विजय झाला. हा आनंद साजरा करू द्या मला. मी तुमच्यासाठी काहीतरी गोडधोड करतो. राम, माधवी, चला.
आपण भैयासाहेबांना बाहेर घेऊन चल. तुमचं नाव अविनाश नाही? हो अविनाश. तुमचे संबंध काय ऐकले पण तुमच्या गावाचं नाव ऐकल्याचं आठवत नाही. कशाला? काय बरं नाव तुमच्या गावाचं? मला कशाला हवं? वाटतं तुमच्या बरोबर तुमच्या गावी यावं, तुमच्या आई बाळांना भेटावं, की तुमची मंजू का अंजू कोणती तिला कळावं. त्याची काही गरज नाही. मला पाहिजे तर ओळख देते. हो पण त्यांनी तुम्हाला चुकून श्रीधर समजलं तर? कोणा श्रीधर? काय टाकत मला? मी जातो डॉक्टरांना सांगा. काय श्रीधर गेला अविनाश गेला. बरा तू सगळ्यांना फसवलंस रे, पण या म्हाताऱ्याला नको कसं सांग. आजपर्यंत हे डोळे फक्त सत्य शोधत आले. अजून 50 ला डोळ्यांना चष्मा लावला नाही. पण तुझे डोळे तुला स्वतःला फसवायला निघाले. मी तुझा शत्रू नाही रे. ज्या दिवशी डॉक्टरने तुला इथं आणलं तेव्हापासून मी तुझ्यावर माया करतो. ऑपरेशन नंतर जवळजवळ 3 दिवस 3 रात्र तू बेशुद्ध होतास. तुझ्या उशाशी बसून असायचे. डॉक्टरचं ऑपरेशन यशस्वी व्हावं म्हणून नव्हे तर तुला आयुष्य लाभावं म्हणून. तू अर्धवट सुट्टीवर आल्यावर तुझ्या मुखातून शब्द आले ते माधवी. दादा कोणाला सांगू नका. होय माधवी. तर नंतर तू विचारलंस माझे स्कूटर कुठे गेले. अरे तू अविनाश असतास तर तुला त्या बंधूच्या आवर यायला हवी होती. का बरं असं केलंस? तू पण मी कुणालाही सांगितलं आणि यापुढे बोलू नका. मी मान्य करतो की तुम्ही मला ओळखलं. असं केलंस पोरा का? ती माधवी एकट्याची राहिलेली नाही म्हणून, की तिच्यावर दुसऱ्याचा हक्क आढळला म्हणून तुला तिचा तिरस्कार वाटला. नाही नाही असं बोलू नका. तर मी जे काही केलं त्याला काही किंमत उरणार नाही. शुद्धीवर आल्यावर हळूहळू सारा प्रकार माझ्या लक्षात आला. मी बोलत नव्हतो, स्वतःशीच विचार करतो. जे घडलं त्यात माझी चूक नव्हती. माधवीची तर मुळीच नाही. तर ती परिस्थितीची होती पण त्याला कारण मी होतो. मी सांगणार ना असं कोणतं चूक केलं माधवीला. 1 महिन्याच्या आत तिच्या कपड्याचं कुंकू पुसून टाकलं. तिला दुसऱ्या ठिकाणी सुख पाहायचा प्रयत्न केला तर तिथेही मी नेमका दुःख द्यायला हजर होतो. पेक्षा कळत नकळत का होईना तिच्या दृष्टीनं जगाच्या दृष्टीनं मी गेलो होतो, नाहीसा झालो होतो. आणि हीच भावना तशीच राहिली तर काही फरक पडणार नाही. जे सत्य सांगून मी जीवाचा नाश होणार होता त्यापेक्षा मी खोटं बोलून निदान ते 2 जीव तरी सुखात राहतील. कारण खोट आहे हे नाही. माझ्यासारखे इंजिनियर अगदी कल्लोकल्ली सापडले. पण हा डॉक्टर फार मोठा माणूस आहे. लाखात एक आहे. लाखो जणांना याच्या ज्ञानाची गरज आहे. हा सदैव असत राहायला हवा, सदैव प्रफुल्लित राहायला हवा, सदैव फुलत राहायला हवा. आणि त्यासाठी मला निर्माल्य म्हणून वावलं तरी चालेल. मी चुकलो का? नाही श्रीधर, नाही. श्रीधर नाही, अविनाश. होय अविनाश. कधीही नाश न पावणारा असा हा अविनाश. श्रीधर, अरे बघा श्रीधर. मी श्रीधर नाही, माझं नाव अविनाश. नाही कसं? तोच चेहरा, तोच आवाज. नाही नाही कसं बोला? अरे ह्या हातात तो लहानाचा मोठा केला. अरे माझी माया विसरलंच का रे? विसर पण एक वेळ मला बाबा म्हणून हात मार. हो नाना, यांना सांगा मी कोण तुमचा. माझं नाव अविनाश. माझ्या आई गावी आहे. खोटं साधं खोटं. अरे तुझ्या मृत्यूची बातमी खरी समजतो म्हणून रागाव माझ्यावर. रागाव साहेब त्याला सांगा. पण मी तुम्हाला
जाऊन सांग. त्यांना बाबा म्हणून हाक मारणारा कोणतरी हवंय. मग ती हाक श्रीधरची असो नाहीतर अभिनयची. डॉक्टर साहेब म्हणाले होते या दोन पैकी एक फोटो घेऊन जा. मी हा घेऊन जातो. निराशा माझ्याबरोबर येतो. डॉक्टरांच्या घरात सदैव आशाच राहील. आशेने फुलायला सुखाने फुलायला निघतो मी. चाललात तुम्ही? हो आता एवढं सहन होत नाही. डॉक्टर साहेब मी हा फोटो घेऊन जातोय. निराशा निग्राण. हो निग्राण. चांगलं. पैसे प्रवासाला होते. अहो घ्या, संकोच कशाला करताय? तुमच्या लग्नाचा आहेर म्हणून आहे मग घेतलंच पाहिजे. थांबा, प्रवासाला जाताय. सुखाचा संसार कर. तू सुखात नांद आता वहीच मागतो. यागातून प्रेमाचे रूप नवे पाहतो. तू सुखात नांद आता वहीच मागतो. यागातून प्रेमाचे रूप नवे पाहतो. आनंदाने दुःखाची पताल वाहतो. कुंकू भाईते तुझ्या राह गे चंद्र सूर्याचे तो. कविरा म्हणाला हो तसाच होता. 100 मजल्यांच्या इमारती बांधणारे इंजिनियर अनेक असतात. पण एखादाच कारागीर अमरवतीचा ताजमहल बांधून जातो. मग तो ताजमहल मुमताजसाठी असो, शहाजहानसाठी असो, नाहीतर स्वतःसाठी असो.